बायकोने परेशान करून ठेवले सर. ती रोज माझ्यासोबत माझ्या आईवडिलांसोबत भांडण करत असते. ते भांडण करते, शिवीगाळ करते. ती म्हणते की तुम्हाला केसेसमध्ये फसवून देईल, नाहीतर मी असं काही करेल की तुम्हा सर्वांना जेलाची हवा खावी लागेल. तर सर काय करावं आता? अशी परिस्थिती आहे. कोणतीही पार्टी आली की असंच बोलते. तुमची सुद्धा अशीच समस्या असू शकते. याबद्दल काय करता येईल माहिती करून घेऊया आजच्या या एपिसोडमध्ये. तर यामध्ये दोन उपाय करता येऊ शकतात. कोणत्याही समस्येवर उपाय चर्चा करून करता येऊ शकतो. यामध्ये कोर्टामध्ये जाण्याची पण आवश्यकता नाही पडत. या संबंधात चर्चा करण्याकरिता नेमकी समस्या काय आहे यावर बोलण्याकरिता मुलगी व तिच्या नातेवाईकांना बैठकीकरिता बोलवा. मुलगा व त्याच्या कुटुंबातील लोक या बैठकीमध्ये राहतील. याशिवाय काही न्यूट्रल लोक सुद्धा त्यामध्ये असायला पाहिजे. मध्यस्थी करून देणारे समाजातील काही प्रतिष्ठित लोक जे समझोता करून देऊ शकतात. या सर्वांना एकत्र बोलवून बैठक घेणे आवश्यक आहे. सर्वात आधी या बैठकीमध्ये मुलीला विचारा की तिची काय समस्या आहे, मुलगी काय बोलते, तिची काय कंप्लेंट आहे. खाण्यापिण्याविषयी आहे, कपडे घालण्याबद्दल आहे की चांगले कपडे देत नाहीत, पैसे देत नाही, फिरायला नेत नाही, कोठे जाऊ देत नाही, येऊ देत नाही, शक घेतो, कोणासोबत अफेअर आहे, यापैकीच काहीतरी ॲलिगेशन्स त्या मुलीचे असतात. तर याचं काय सोल्युशन असू शकतं? तर मग मुलगा आपले म्हणणे मांडतो. तिला चांगलं खायला देईल, चांगले कपडे देईल, पण घरचं कामकाज तर तिला करावंच लागेल. हिने वेळेवर उठलं पाहिजे, आईवडिलांची इज्जत केली पाहिजे. कोणत्या मुलीशी अफेअर असेल तर आता ते राहणार नाही, तिला मी फिरायला नेईल. अशा पद्धतीने सोल्युशन होऊ शकतं आपसामध्ये चर्चा करून. तर येथे दोन्ही पार्टीजमध्ये चर्चा झाली परंतु समझोता होऊ शकला नाही. तर मग पुन्हा सोल्युशन आहे. तुम्ही दोघं जर एकत्र राहू शकत नाही तर मग डिवोर्स घेता येईल. सेक्शन 13B मध्ये तुम्ही म्युच्युअल कन्सेंटने डिवोर्स घेऊ शकता. दोघांना इझिली डिवोर्स मिळेल, कुठलेही भांडण तंटे राहणार नाही. आता कोणतीही मुलगी डिवोर्स देताना ती पैशाची मागणी करेलच तुमच्याकडून, कारण मेंटेनन्सचा तिचा राईट आहे. ती कोर्टामध्ये मेंटेनन्सची ऍप्लिकेशन करून तुमच्याकडून मेंटेनन्सची डिमांड करू शकते. तर जेव्हा तुमची चर्चा सुरू असते याबद्दल, तेव्हा तुम्ही आपसामध्ये एक अमाऊंट डिसाईड करून घ्या. परंतु तरी सुद्धा तुमच्यामध्ये कुठल्याच बाबतीत समझोता होत नाही आहे. नाही तुम्ही सेपरेशन घेतात, नाही तुम्ही डिवोर्स घेतात, आणि एकत्र तर राहूच शकत नाही. तुमच्यामध्ये जे भांडण आधी होतं ते तसंच आहे. काहीच उपयोग झालेला नाही तुमच्या त्या चर्चेचा. ती धमकी देत आहे की मी सुसाईड करून घेईल. मग आता येथे कोणीच काही करू शकत नाही. तर आता मुलाने त्याच्या आईची एक ॲप्लिकेशन संबंधित लोकल पोलीस स्टेशनला व SP कडे द्यायला पाहिजे. व त्या ॲप्लिकेशनमध्ये लिहायचं की माझी सून माझ्यासोबत भांडण करते, शिव्या देते व नेहमी म्हणत असते भांडणामध्ये की तुम्हा सर्वांना खोट्या केसमध्ये फसवेन, आमच्यासोबत चांगली राहत नाही व म्हणते की सुसाईड करून घेईल मी आता. तर यामध्ये या व्यतिरिक्त सुद्धा तुमचे जे महत्त्वाचे मुद्दे असतील ते सुद्धा तुम्ही लिहू शकता त्या ॲप्लिकेशनमध्ये. याच्या दोन वेगवेगळ्या ॲप्लिकेशन तयार करून सेम कंटेंटवरती असायला पाहिजे. जे एका ॲप्लिकेशनमध्ये लिहिलं असेल तेच दुसऱ्या ॲप्लिकेशनमध्ये आलं पाहिजे. तर याची एक कॉपी लोकल पोलीस स्टेशनला आणि दुसरी कॉपी SP साहेबांकडे द्यायला पाहिजे. व दोघांची रिसिव्ड कॉपी तुम्ही तुमच्याजवळ जपून ठेवायची आहे. आता यामध्ये लोकल पोलीस स्टेशनवाले तिला बाउंड करू शकतात की तिने असं यापुढे काहीही करू नये. म्हणजे यामध्ये सेक्शन 107 व 116चा नोटीस येईल तुमच्या सुनेला. ती जाईल व स्वतःची बेल करून घेईल. ती जेव्हा आपलं म्हणणं त्यांच्यापुढे सांगेल तेव्हा तिला बाउंड करण्यात येईल. तिला विचारतील की तुझ्या सासूने ॲप्लिकेशन केलेली आहे, याबद्दल तुझं काय म्हणणं आहे. यामध्ये ती तिचं उत्तर देईल व ती स्वतःला यामध्ये 6 महिन्याकरिता बाउंड करून घेईल. तिला जर यामध्ये बाउंड करण्यात आले तर मग ती 6 महिन्यापर्यंत असं वागणार नाही. मग तिने पुन्हा तशी धमकी दिली व पुन्हा भांडण केले तर मग पुन्हा तुम्ही ॲप्लिकेशन लावू शकता. तीच ॲप्लिकेशन लोकल पोलीस स्टेशनला आणि SP साहेबांकडे द्यायची आहे. तुम्ही असे नेहमी करू शकता. जर तुमची बायको तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला परेशान करत असेल तर तुम्ही या ॲप्लिकेशनचा उपयोग करू शकता. यामध्ये काय होते की तुमची माहिती ही पोलिसांपर्यंत पोहोचते, त्यांच्याकडे रेकॉर्ड असतो.
आणि पुढे जाऊन जर तिने चुकीची ऍक्शन घेतली किंवा सुसाईड करण्याचा प्रयत्न केला किंवा सुसाईड केले तर तुमच्याकडे पुरावा असतो. त्यामुळे हे अतिशय महत्वाचे आहे. तुमची बाजू सेफ करण्याकरिता तुम्ही हे केलेच पाहिजे आणि तुमचा यामध्येच बचाव असतो. व याही पुढे गोष्ट निघून जाते व मुलगी जाते पोलीस स्टेशनला. मग महिला सेलला जाऊन ती केस करते, हुंडा मागितला, मारपीट केली, क्रुएल्टी वगैरे वगैरे, तर अशा प्रकारचे ॲलिगेशन्स तुमच्यावरती लावण्यात येईल व नंतर मग मुलाला बोलवण्यात येईल त्या महिला सेलमध्ये. तेव्हा त्याने तिथे नक्की जायला पाहिजे. न घाबरता जावे, काही प्रॉब्लेम नाही. तेथे जाऊन तुम्ही एकदम शांतपणे त्या महिला सेलच्या मॅडमला समजावून सांगितले पाहिजे तुमची हकीकत, की मॅडम मी हिला ठेवायला तयार आहे, परंतु हिची सुद्धा काही जबाबदारी आहे की नाही. मी माझी जबाबदारी पूर्ण करतो, तिने तिची जबाबदारी पूर्ण करावी. जर हिला डिवोर्स पाहिजे असेल, नसेल राहायचे माझ्यासोबत, तर मग मी त्याच्याकरिता सुद्धा तयार आहे. आपसी संमतीने सोडचिट्टी घेऊन मोकळं होऊन जाऊ. परंतु ही इथे खोट्या केस करून परेशान करायला आलेली आहे आणि मला माहित आहे हिचा उद्देश. तुम्ही तुमची बाजू एकदम शांततेने त्या मॅडम पुढे ठेवायची आहे. कारण सुप्रीम कोर्टाचे एक जजमेंट आहे, राजेश शर्मा व्हर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेशचे, ज्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सर्व पोलीस स्टेशनला डिरेक्शन्स दिलेले आहेत की अशा केसेसमध्ये मेडिएशन करा, कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रयत्न करा. नाही झाला समझोता तर मग विचार करा की FIR दाखल करायची की नाही. FIR दाखल करायची असेल तर तिचं जे आंदण आलेलं आहे, तिच्या ज्या वस्तू आहेत त्या तिला परत करण्यात याव्या आणि दोघांनाही त्या संबंधात रसीद द्यायला पाहिजे की तिच्या वस्तू तिला प्राप्त झालेल्या आहेत. त्यानंतर कोर्टामध्ये चार्जशीट फाईल करण्यात येईल, परंतु त्याआधी तिच्या हजबंडला नोटीस काढण्यात येईल. यामध्ये अरेस्ट करण्याची आवश्यकता नाही, परंतु जर अरेस्ट करायचे असेल तर त्याचे रिझन लिहावे लागेल. परंतु असे अजिबात नाही की काहीही लिहावं, अरेस्ट करून घ्यावं लागेल. अरेस्ट करण्याकरता रिझन पाहिजे. या व्यतिरिक्त अर्नेश कुमारचे एक जजमेंट आहे, ज्यामध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की 498A मध्ये अरेस्ट करण्याची आवश्यकता नाही, अरेस्ट करण्यात येऊ नये. आता तिने तुमच्या कुटुंबातील काही लोकांची सुद्धा नावं त्यामध्ये टाकलेली असतील, तर याच राजेश शर्माच्या जजमेंटमध्ये, या जजमेंटनुसार ते नावं सुद्धा कमी करण्यात येईल. कारण सुप्रीम कोर्टाने याच जजमेंटमध्ये म्हटलेले होते की फॅमिली मेंबर्सचे नावं असतील तर ते काढण्यात यावी. जर त्यांचा काहीच रोल नसेल त्या मॅटरमध्ये तर त्यांची नावं काढण्यात येईल. घाबरण्याची अजिबात आवश्यकता नाही. तुम्ही तुमची बाजू एकदम कॉन्फिडन्सने ठेवा, परंतु शांततेने ठेवा. काही टेन्शन डोक्यावरती ठेवू नका. महिला सेलमध्ये वकिलांची सुद्धा आवश्यकता नाही. कोर्टाच्या भानगडीमध्ये पडण्यापेक्षा मी जे सोल्युशन दिलेलं आहे त्याचा पुरेपूर उपयोग करा. तुमच्या नातेवाईकांच्या त्या बैठकीमध्ये कोर्ट केसेस करण्याचा फायदा व तोटा सांगणारा व्यक्ती सुद्धा असायला पाहिजे. तुम्ही याकरिता एखाद्या वकिलाची सुद्धा मदत घेऊ शकता, जो तेथे व्यवस्थित समजावून सांगेल दोन्हीही पार्टीला. नातं वाचवायचं असेल तर वकिलासाठी थोडासा खर्च करण्याकरिता काहीच हरकत नाही. त्यामुळे तुम्ही यामध्ये वकिलाची मदत जरूर घ्या आणि तुमचं नातं वाचवा. तेव्हा जस्टिस फॉर ऑल मध्ये आज इतकंच. थँक्यू सो मच.